नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा। हिवाळा आला की आपल्याला पालेभाज्या भरपूर प्रमाणात मिळतात, पण अशा वेळेला प्रत्येक भाजीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे। मी इथे मुळ्याची भाजी बनवते। स्वच्छ मुळा धुवून घेतलेला, आता ही मुळ्याची पानं घेतलीत मी आणि पानांची आज आपण भाजी बनवणार आहोत। पानं स्वच्छ धुवून बारीक कट करून थोडंसं मीठ टाकायचं आणि चुरगळून घ्यायची। तेलामध्ये जिरं, ठेचलेला लसूण, कारण लसणीचा फ्लेवर खूप छान भाजीला येतो, चिरलेला बारीक कांदा आणि मिरची हे परतून घ्यायचं। आता जी भाजी आपण मीठ टाकून ठेवली होती ती चुरगळून घ्यायची आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आणि भाजी टाकून घ्यायची। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि 2 मिनटं परतून झाकण ठेवायचं। 2 मिनटात भाजी इथे तयार होते, कारण पटकन शिजते। वरून थोडंसं ओलं खोबरं, खूप छान लागते भाजी अशी। आता इथे आपली भाजी तयार झाली। गरमागरम आणि पटकन होणारी, भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबत। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्कीच करा। थँक्यू।